मोठी बातमी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण राजीनामा देणार असल्याचे सांगितले। त्यामुळे खळबळ उडाली आहे। आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची दिल्लीत बैठक सुरू आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांची भूमिका स्पष्ट करतील। लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे महायुतीत अंतर्गत कुजबूज सुरू असल्याच्या देखील चर्चा आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करा, अशी मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रपती लागवट लागू करण्याबाबत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे। भाजपने जनसमर्थन गमावलं असून अशा विचारांचे सरकार राज्यात ठेवू नये, अशा विचारांचे सरकार तात्काळ बरखास्त करा, अशी मागणी करण्यात आली आहे। सत्ताधाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं, त्यांच्यावर अव्यय होऊ शकतो, त्यांच्या विकासात देखील अडथळा येऊ शकतो आणि भ्रष्टाचाराला देखील बढावा मिळू शकतो, असे सुबोध सावजी म्हणाले। आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले आहेत। त्यामुळे ते राजीनामा देणार की पदावर कायम राहणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आधीच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल, अशी चर्चा होती। त्यानुसार आता घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे।